डिस्गस्टिंग। आजपर्यंत आम्ही तुमच्या बेकरीतनं केक मागवत होतो। मला माहिती असतं ना त्या आजोबांची अशी ॲरोगंट आणि बेशिस्त नात आहे, तर तुमच्या बेकरीमधनं आम्ही केक मागवायचं कधीच बंद केलं असतं। मी तुला पैसे दे, त्या बदल्यात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल। आता तिसरे पाऊल चालायचे आहे। संसारामध्ये दोघांनीही कष्ट करायचे आहेत, तेव्हाच आपल्या घरात धन आणि समृद्धी येईल। मी देवासमोर तुला शब्द देतोय की मी तुला मदत करेन, पण तू पण नीट विचार करून शब्द दे, कारण की तुलाही तो पाळावा लागेल। मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते। मी माझा शब्द नक्की पाळेन। तुझ्या आयुष्यात परफेक्शनला खूप इम्पॉर्टन्स आहे आणि म्हणूनच तुझं काम मी परफेक्टली केलेलं आहे। आता तुझी टर्न। येस येस अंकल, मी एका पायावर तयार आहे। तुम्ही फक्त सांगा काय करायचं। माझ्याशी लग्न कर। काही काय बोलताय? एक वेळ ना मी जीव देईन, पण तुमच्याशी कधीच लग्न करणार नाही। आता चौथे पाऊल। संसारात जी काही सुखदुःख येतील ती एकमेकांनी सामंजस्याने वाटून घ्यायची आहेत। तीन प्रदक्षिणा पूर्ण व्हायला हव्यात, त्यात खंड नको। एजंटनी पडता पडता लीलाला सावरलं, तसंच जर त्यांनी तिला उचलून घेऊन प्रदक्षिणा पूर्ण केलं तर चालतील का? नवरा बायकोने ना आयुष्यात एकमेकांना अशी साथ द्यायची असते। आता पाचवे पाऊल चालायचे आहे। संसारात येणाऱ्या अडीअडचणीवर मात करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायचा आहे। आजी, ही अंगठी तुम्हाला कुठे मिळाली? काही प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत। तुम्हा दोघांना एकत्र करण्यासाठी देवानंच हे सगळं घडवलेलं आहे। तुमच्या उद्याच्या भविष्याची ही नांदी असावी असं समजायचं आणि पुढे चालायचं लीला। आता सहावे पाऊल चालायचे आहे। चांगल्या वाईट क्षणामध्ये दोघांनी एकत्र राहायचे आहे। एजंटच्या नावाची हळद श्वेताला लागणार होती, पण परमेश्वराच्या मनात काही वेगळंच होतं। एजंटच्या नावाची हळद लीलाला लागली। घडवणारा करता करविता तोच आहे। आता सातवे पाऊल चालायचे आहे। मित्रत्वाचं नातं एकमेकांमध्ये निर्माण करायचं आणि विश्वास संपादन करायचा। एजे, आपण कधीच असे आपण होऊन किंवा आनंदाने भेटलो नाही। काय नियतीनेच आपली भेट घडवली, पण असं जबरदस्तीने भेटून का होईना, पण मला असं वाटतं आपल्यात काहीतरी नातं निर्माण झालं। आणि ह्या नात्यासाठीच मी तुम्हाला आजपासनं एजे म्हणेन। आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण जवळ आलाय, म्हणजे सुनमुख बघणे। आता सुनमुख बघूया। गुरुजी, मला माझ्या 3 नातसुनांना देखील या विधीमध्ये सामील करून घ्यायचंय। अभिरामचं लग्न व्हावं अशी ह्यांची देखील खूप मनापासून इच्छा होती। त्यांनी पण खूप प्रयत्न केले। चालेल ना? हो, हरकत नाही, बोलवा त्यांना। ये बाळ दुर्गा, या। हो,
गुरुजी, पण सुन्मुख आरशात का पाहतात? सुनमुख बघण्याचा विधी हा खूप महत्वाचा आहे. कारण लग्न झाल्यानंतर नवरी मुलगी सासरी जाते. सासरी गेल्यावर तिला आपल्या आईबाबांची कमतरता भासणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. म्हणून सासूने सुनेला आपलेच अपत्य मानून तिला आश्वस्त करायचे असते. आता तुम्ही आपल्या सुनेचा चेहरा आरशात बघायचा आहे. आता सुनेच्या पाठीवर हात फिरवून तुम्ही तिच्या सदैव पाठीशी उभे आहात असं तिला सांगायचं आहे. आणि आईच्या मायेने तिची वेणी घालायची. दागदागिन्यांनी मढलेल्या सुनेला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून हा विधी करतात. आता तुम्ही सुनेचा पदर काढू शकता आणि तिचं प्रतिबिंब पाहू शकता.